5 वाजताचा अलार्म लावायचा आणि मग थेट 8 वाजता जाग यायची आणि मग तो दिवसभर स्वतःला आळशी म्हणण्याचा जो त्रास होतो. पण आज आपण हे समजून घेणार आहोत की हा आळशीपणा नाही तर आपल्याच मेंदूचं एक विज्ञान आहे. हो, अगदी. खरं तर आपण आपल्या मेंदूशी उगाच भांडत असतो. त्याला समजून घ्यायची गरज असते. आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे एक सोपी संकल्पना, ज्याला आपण स्लीप सायकल म्हणतो. स्लीप सायकल? हो, म्हणजे आपली झोप आणि जाग ही सवयीपेक्षा जास्त मेंदूच्या एका नैसर्गिक चक्रावर अवलंबून असते. हे खूपच इंटरेस्टिंग आहे, कारण कधी कधी असं होतं की फक्त 6 तास झोपूनही खूप फ्रेश वाटतं. बरोबर. पण कधी 8-9 तास झोपूनही डोकं जड झालेलं असतं. हे याच सायकलमुळे होतं का? अगदी अगदी बरोबर. यामागे ना एक स्पष्ट गणित आहे. झोपेत आपला मेंदू साधारणतः 90 मिनिटांच्या चक्रातून जातो. 90 मिनिटं? हो. आणि या चक्रात गाढझोप आणि हलकी झोप अशा अवस्था येतात. जेव्हा तुमचा अलार्म त्या 90 मिनिटांच्या शेवटी म्हणजे हलक्या झोपेत वाजतो तेव्हा उठणं सोपं जातं. अच्छा. पण तोच अलार्म जर चक्राच्या मध्यात वाजला म्हणजे गाढ झोपेत, तर मेंदूला अक्षरशः एक शॉक बसतो. त्याला वाटते की त्याला कोणीतरी जबरदस्तीने बाहेर ओढतंय. अरे वा, म्हणजे हा सगळा खेळ वेळेचा आहे, आपल्या इच्छाशक्तीचा नाही. नक्कीच. मग मला सांगा, इतके लोक सकाळी उठायला का त्रास करून घेतात? कुठे चुकतंय आपलं? चूक एका छोट्याशा सवयीत होते. खरं तर खूप घातक सवय आहे ती. कोणती? स्नूज बटन दाबण्याची. ओहो. आपल्याला वाटतं की 5-10 मिनिटं जास्त झोप मिळेल, पण खरं तर आपण आपल्या मेंदूला एक खोटं आश्वासन देत असतो. याला विज्ञानात स्लीप इनर्शिया म्हणतात. स्लीप इनर्शिया हे जरा काय आहे नेमकं? सोप्या भाषेत सांगतो. तुम्ही स्नूज दाबल्यावर तुमचा मेंदू पुन्हा झोपेच्या चक्रात जायची तयारी करतो. पण 10 मिनिटातच अलार्म पुन्हा वाजतो आणि ती प्रक्रिया अर्धवट मोडली जाते. अच्छा. हे असं आहे की तुम्ही गाडी स्टार्ट करणार, तेवढ्यात बंद करणार, परत स्टार्ट करणार. ह्या खेळात मेंदू पुरता गोंधळून जातो. आणि मग त्याचा परिणाम दिवसभर जाणवतो. हो, सुस्ती, चिडचिड आणि कशातच लक्ष न लागणं, हे सगळं तिथूनच सुरू होतं. पण अनेकांना वाटतं की स्नूज बटन म्हणजे हळूहळू जागा व्हायची एक पद्धत आहे. नाही, तो एक मोठा गैरसमज आहे. ती हळूहळू येणारी जाग नाही, ती एक अर्धवट आणि गोंधळलेली अवस्था आहे. मेंदूला स्पष्ट सिग्नल आवडतात. स्नूज बटन म्हणजे गोंधळ, उठू की नको अशी अवस्था. मग हे स्पष्ट सिग्नल कसे द्यायचे? म्हणजे या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी काही ठोस उपाय आहेत का? नक्कीच आहेत आणि ते खूप सोपे आहेत. सांगा ना. पहिलं म्हणजे रोज झोपण्याची आणि उठण्याची वेळ जवळपास सारखीच ठेवा, अगदी सुट्टीच्या दिवशी सुद्धा. ओके. दुसरं, अलार्म फक्त एकदाच लावा आणि तो स्वतःपासून लांब ठेवा. म्हणजे उठून बंद करावा लागेल. अगदी. तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं, उठल्याबरोबर डोळ्यांना प्रकाश द्या. खिडकी उघडा किंवा लाईट लावा. अच्छा, प्रकाशाने फरक पडतो? खूप. प्रकाश मेंदूला सांगतो की आता दिवस सुरू झाला आहे. आणि शेवटचं, दिवसाची सुरुवात मोबाईलने नाही तर एक दीर्घ श्वास घेऊन करा. म्हणजे सारांश हा आहे की आपण स्वतःला आळशी म्हणणं थांबवायला हवं. हो. हा संघर्ष आपल्या इच्छाशक्तीचा नाहीये, तर आपल्या शरीराच्या विज्ञानाला न समजून घेण्याचा आहे. बरोबर. आपला मेंदू आपला शत्रू नाही, तो फक्त आपण दिलेल्या चुकीच्या संकेतांवर प्रतिक्रिया देत होता. अगदी.